नमस्कार, मी साक्षी अनासने येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत। 5व्या टप्प्यातील निवडणूक नुकतीच पार पडलेली आहे। तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये या 5व्या टप्प्यातील निवडणुकीमध्ये नाशिक जिल्ह्यातील 3 मतदारसंघाचा समावेश होतो। एक नाशिक मतदारसंघ, दिंडोरी मतदारसंघ आणि धुळे मतदारसंघ। निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आज आपण कुठलाही एक्झिट पोल किंवा ओपिनियन पोल देऊ शकत नाही। तरी नाशिक जिल्ह्यातल्या आपल्या प्रतिनिधी तसेच ज्येष्ठ पत्रकार संपादक यांच्याकडून आपण एकंदरीत मतदारसंघाची संपूर्ण माहितीचा आज अंदाज घेणार आहोत। यासाठीच आपण आज एक विशेष कार्यक्रम घेत आहोत। यात स्थानिक लोक तसेच सामान्य जनता यांची मते आपण जाणून घेणार आहोत। यासाठीच आपण लोकसभेची लोकचर्चा हा विशेष कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे। आता आपण बघणार आहोत पहिला मतदारसंघ, तो म्हणजे धुळे मतदारसंघ। या मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि भाजपची दुरंगी लढत बघायला मिळाली। धुळे मतदारसंघात सध्याचे असलेले खासदार डॉक्टर सुभाष भामरे आणि काँग्रेसच्या शोभाताई बच्छाव यांच्यात दुरंगी लढत बघायला मिळाली। मागील काळात खासदार असलेले डॉक्टर सुभाष भामरे यांच्याविषयी नागरिकांची नाराजी, शेतकऱ्यांची नाराजी व मुस्लिम समुदायाविषयी केंद्राचे धोरण हे प्रमुख विषय ठरले। सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक शोभाताई बच्छाव यांना उमेदवारी दिल्यानंतर निवडणुकीमध्ये रंगत आली। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे यांची नाराजी काँग्रेस उमेदवाराला किती भोवणार हे बघणे महत्त्वाचे असेल। स्थानिक आणि ज्येष्ठ पत्रकार यांच्या मते जातीय ध्रुवीकरण बघायला मिळाले। विधानसभा निहाय मतदारसंघाचा अंदाज घेण्याचं ठरवल्यास मालेगाव मध्य व धुळे शहर येथे शोभाताई बच्छाव आघाडी घेतील असं चित्र आहे, तर मालेगाव बाह्य आणि शिंदखेडा परिसरात भामरेंना अधिक मतं मिळतील असा अंदाज आहे। धुळे मतदारसंघाविषयी आपण अधिक माहिती घेऊयात आपले अतिथी संपादक शामराव सोने यांच्याकडून। नमस्कार, आपण आता धुळे मतदारसंघाचा आढावा घेऊया। आपण कधी पाहिलं धुळे मतदारसंघामध्ये जे डॉक्टर शोभाताई बच्छाव यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली आणि त्या ठिकाणी विद्यमान खासदार जे आहेत सुभाषजी भामरे हे स्थानिक असल्याने त्यांना मालेगाव पासून मतदान राजाचा कौल चांगल्यापैकी पाहायला मिळाला। सुरुवातीला ज्या वेळेस फॉर्म भरत असताना शोभाताई बच्छाव यांना काँग्रेस पार्टीकडूनच विरोध पाहायला मिळाला, परंतु मतदार राजाच्या पुढे गेल्यानंतर मतदानाच्या ज्यावेळेस प्रचार फेरीत फिरायला लागल्या त्यानंतर काही मतदारांनी समोर विरोध त्यांनी दर्शवला। परंतु मुस्लिम बांधवांचं गठ्ठा मतदान हे जरी आजही काँग्रेस पक्षाच्या पार्टीने असलं किंवा शोभाताई बच्छाव यांच्याकडे असलं तरी सुद्धा आज धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर सुभाष भामरे यांचं पारडं जड पाहायला मिळालं। तसं पाहिलं की 400 पार का नारा करणारे आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचं स्वप्न हे धुळे मतदारसंघामध्ये कुठेतरी साकार होताना दिसल असं पाहायला मिळालं। या मतदारसंघामध्ये डॉक्टर सुभाष भामरे व डॉक्टर शोभाताई बच्छाव यांना समसमान संधी आहे असे बघावयास मिळते। आता आपण वळूयात दिंडोरी मतदारसंघाकडे। मागील 20 वर्षापासून भाजपचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या रूपाने कडवी झुंज देण्यात आलेली आहे। सध्याच्या केंद्रीय मंत्री भारतीताई पवार व महाविकास आघाडीचे भास्कर बगरे यांच्यात प्रमुख लढत बघायला मिळाली। कांदा उत्पादकांची प्रचंड नाराजी हा या निवडणुकीचा प्रमुख मुद्दा ठरला। नरेंद्र मोदी, शरद पवार, योगी आदित्यनाथ, जयंत पाटील यांच्या दिंडोरी मतदारसंघामध्ये सभा बघावयास मिळाल्या। आधीच उष्ण तापमानात या सभांमुळे वातावरण हे गरम झाल्याचे दिसून आले। नरेंद्र मोदींनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये सभा घेतली। त्या सभेमध्ये कांदा उत्पादकांनी एकच धुमाकूळ घातला। यामुळे मोदींना आपली सभा ही आटोपती घ्यावी लागली अशी चर्चा आहे। भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले, तोही या मतदारसंघामध्ये चर्चेचा विषय ठरला। एकंदरीत या मतदारसंघामधली सामान्य जनता आणि सामान्य जनतेची मते याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात आपले अतिथी संपादक शामराव सोने यांच्याकडून। नमस्कार।
एस मराठीमध्ये जो आपण आता आढावा घेतो दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा, दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये जरी महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे हे जरी नवीन असले, सर्व मतदारांपुढे नवीन चेहरा होता, परंतु त्यांनी जो मुद्दा हातात घेतला कांदा प्रश्न व शेतकऱ्यांच्या ज्या जवळच्या भावना होत्या कांदा, त्याच्यावरती त्यांनी आपला प्रचार करून त्यांनी आपल्या लोकांची मतं जी होती, मतदारांची मतं होती ती फिरवली. परंतु केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री नामदार डॉक्टर भारतीताई पवार यांनी कांद्याबद्दल कधीही आपल्या भावना व्यक्त न केल्यामुळे मतदार राजा नाराज झाला आणि ही जी चुरस झाली त्यामध्ये मास्तर विरुद्ध डॉक्टर अशी पाहायला मिळाली. तसं पाहिलं तर शहरी भागामध्ये केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री नामदार भारतीताई पवार यांना जरी 50% मतदान झालं असलं तरी सुद्धा ग्रामीण भागात जो कांदा उत्पादक शेतकरी आहे तो शेतकरी नाराज असल्यामुळे जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत भास्कर भगरे यांना प्रत्येक गावामध्ये मतदार राजाने भरभरून मतदान केलेलं पाहायला मिळालं. तसेच तुतारी 2 ठिकाणी असल्यामुळे काही ठिकाणी भगरे सर जी 10 नंबरला तुतारी होती त्या तुतारीला सुद्धा मतदान झालेलं आहे. परंतु याच्यामध्ये जी चुरस आहे ती शिक्षक विरुद्ध डॉक्टर. परंतु दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये दिंडोरी, सुरगाणा तसेच पाहिलं तर पेठ भागामध्ये सीपीएम म्हणजे कॉम्रेड JP गावित यांनी जो पाठिंबा दिला त्या पाठिंब्यामुळे जे सीपीएमचं गठ्ठा मतदान आहे ते गठ्ठा मतदान परिपूर्ण हे तुतारी म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना पडलेले आहे. तसं कधी पाहिलं तर जरी नवीन उमेदवार जरी असले तरी सुद्धा जे मतदार राजा आहे त्या मतदार राजांनी तुतारी या चिन्हावरती मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला. आता येत्या 4 तारखेला आपण पाहू शकतो की हा सूर्याने हा जय होणार आहे, परंतु यामध्ये जे उमेदवार विन होणार आहेत त्यामध्ये जास्त फरक न पडता मतदानाचा आणि मताचा जो आपण आकडेवारी म्हणतो की 2 लाख मतांनी विजयी होतील किंवा 1 लाख मतांनी विजयी होतील, 50 ते 60 हजार मतांनी उमेदवार विन होणार आहेत. ग्रामीण भागात सुद्धा आजही महाविकास आघाडीचे उमेदवार यांना चांगल्या पद्धतीने मतदान झालेलं पाहायला मिळालं. तसं पाहिलं तर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री नामदार भारतीताई पवार यांना काही गावांमध्ये पुलिंग एजंट सुद्धा भेटलेले नाहीत असे पाहायला मिळालं. परंतु आता मतदार राजा कोणाच्या पारड्यात मत टाकलं ते आपल्याला 4 तारखेला पाहायला मिळणार. एकंदरीत या सर्व बाबींचा विचार केल्यास डॉक्टर भारती पवार यांना या मतदारसंघामधील नांदगाव, येवला, देवळा या परिसरामध्ये प्रचंड आघाडी मिळेल असे चित्र दिसून येते. तर भास्कर भगरे यांना सुरगाणा, दिंडोरी आणि निफाड या भागात प्रचंड आघाडी मिळेल असे चित्र दिसून येते. याशिवाय विशिष्ट समुदायाने एक गठ्ठा केलेले मतं, कांदा उत्पादकांची नाराजी आणि भारती पवारांचा कमी झालेला जनसंपर्क हे सर्व घटक भारती पवारांना भोवणारच असे चित्र दिसून येते. आपले प्रतिनिधी, ज्येष्ठ पत्रकार आणि संपादकांच्या मते भास्कर भगरे यांना विजयाची संधी अधिक आहे असे चित्र दिसून येते. यानंतर बघूयात तिसरा महत्त्वाचा मतदारसंघ, तो म्हणजे नाशिक लोकसभा मतदारसंघ. नाशिक मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे, तर महायुतीकडून शिंदे गटाचे हेमंत गोडसे आणि आयत्यावेळी अपक्ष म्हणून शांतिगिरी महाराज यांनी उमेदवारी केली. दुहेरी वाटणारी ही लढत शांतिगिरी महाराज यांच्यामुळे तिहेरी झाल्याचे बघायला मिळाले. तसेच कांदा उत्पादक आणि शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात झालेला उशीर राजाभाऊ वाजे यांना आघाडी घेण्यास फायदेशीर ठरू शकता असे चित्र दिसत आहे. तसेच मागील 14 वर्षापासून जिल्हा प्रमुख असणारे विजय करंजकर यांनी निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटात प्रवेश केला असे अनेक संमिश्र मुद्दे आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडीकडून मराठा समाजाचे नेते करण गायकर यांनीही आपले नशीब आजमावले आहे. ग्रामीण भागात प्रचंड प्रमाणात मतदान झाल्याचे आढळून येते, तर शहरामध्ये मतदानाच्या विषयी उदासीनता आढळून येते. एकूण ज्येष्ठ पत्रकारांच्या मते आणि मतदारांच्या मते राजाभाऊ वाजे यांना
ही निवडणूक पोषक ठरल्याचे दिसून येते। 5व्या टप्प्यातील सर्व जागांपैकी नाशिक मतदारसंघाची ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आश्वासक वाटत आहे। शिवसेना नेमकी कोणाची या प्रश्नाचं उत्तर नाशिकमधील ही जागा देईल असे चित्र दिसून येते। प्रचाराच्या अखेरच्या दिवशी अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी भव्य अशी रॅली काढली आणि या रॅली दरम्यान शांतिगिरी महाराजांनी मोदींच्या बॅनरच्या दिशेने हार फेकला। या अनुषंगाने जर बघायला गेले तर भाजपचे हिंदुत्ववादी मते ही शांतिगिरी महाराजांना मिळतील असे चित्र दिसून येते। तसेच याचा कुठेतरी फटका हा हेमंत गोडसे यांना बसणार आहे। एकंदरीत मतविभाजनाचा फायदा हा राजाभाऊ वाजे यांना थेट होत आहे आणि नाशिक मतदारसंघाची ही जागा उद्धव ठाकरे यांच्या पारड्यात जाणार असेही चित्र तयार होत आहे। तरीही या मतदारसंघाविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात आपले अतिथी संपादक शामराव सोने यांच्याकडून। नमस्कार। नाशिक मतदारसंघाचा आढावा कधी घ्यायला गेलो तर राजाभाऊ वाजे व जे शिवसेनेकडनं उमेदवारी करतायत ते हेमंतप्पा गोडसे। नाशिक मतदारसंघामध्ये सुद्धा अनेक दिवस शिवसेनेकडनं किंवा भारतीय जनता पार्टीला उमेदवार भेटत नव्हता। उमेदवारीचा घोळ चालू असतानाच या ठिकाणी राजाभाऊ वाजे यांची प्रथमतः उमेदवारी फिक्स करून नंतर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी घोषित केल्यानंतर त्यांना उमेदवारी देण्यात आली। परंतु आपण कधी पाहिलं की त्यामध्ये सुद्धा मोठा घोळ हा मतदार राजांमध्ये पाहायला मिळाला। त्या ठिकाणी राजाभाऊ वाजे यांचं सिन्नर इगतपुरी भागामध्ये जनसंपर्क मोठा असल्यामुळे राजाभाऊ वाजे हे सुद्धा विन व्हायची शक्यता मतदार राजा वर्तवत आहेत। आपण नाही पण मतदारांचं म्हणतात की राजाभाऊ वाजे हे सामान्य कार्यकर्ते असून गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारे कार्यकर्ते आहेत, म्हणून त्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत असे सिन्नर व इगतपुरी भागातील जे नागरिक आहेत, जे मतदार आहेत, त्यांनी प्रत्यक्ष सुद्धा बोलून दाखवले। तसं पाहिलं विद्यमान खासदार हेमंतप्पा गोडसे यांची कारकिर्दीही चांगली होती, हे सुद्धा आपल्या मतदारांपर्यंत नेहमी पोहोचत होते। परंतु ह्या वेळेस चुरशीची लढाई असल्यामुळे येत्या 4 तारखेलाच पाहूया कोण विन होतं। एकंदरीत नाशिक विभागामधील 2 मतदारसंघ हे महाविकास आघाडीच्या पारड्यात जातील असं चित्र आहे, तर एक मतदारसंघ महायुतीसाठी फायदेशीर ठरताना दिसत आहे। महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांपैकी 28 ते 30 मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या जागा येऊ शकतात आणि उर्वरित जागांवरती महायुतीचे आणि अपक्षांचे वर्चस्व राहील असे एकंदरीत चित्र बघायला मिळत आहे। येस मराठी न्यूजसाठी संपादकीय।